एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण लोकसभेत खानदेशी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला असून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या सदस्यांनी आज कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केलाय। कल्याण लोकसभेत जवळपास 8 ते 10 हजार खानदेशी कुटुंबे वास्तव्याला आहेत। या खानदेशी समाजाच्या पोटजातीच्या 22 संघटना असून या सर्व संघटनांचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ करते। या मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शिष्टमंडळासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची डोंबिवलीत भेट घेत त्यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला। यावेळी खानदेश भवन उभारणे तसेच मुंबई भुसावळ रेल्वे गाड्या सुरू करणे अशा काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली। यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या विविध विकास कामांची त्यांना माहिती दिली आणि येत्या 20 मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार आवर्जून बजावण्याचे आवाहन केले। याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, एजी पाटील, नाना सूर्यवंशी, सुनील चौधरी, रवी पाटील, मगन सूर्यवंशी, अनिरुद्ध चव्हाण, लालचंद पाटील, इंगळे, उज्ज्वला पाटील यांच्यासह भाजपचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह खानदेशी बांधव उपस्थित होते। खरं म्हणजे आज उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रतिनिधींची आज खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समवेत एक बैठक झाली आणि गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने या बाजूला श्रीकांत शिंदे साहेबांना आणि त्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेबांना खानदेशी सर्व जे काही आमची मंडळी आहेत ती सातत्याने सपोर्ट करत असतात आणि या सगळ्या विषयामध्ये उत्तर महाराष्ट्रातून एवढा लांब येऊन स्थायिक झालेली ही सगळी मंडळी त्यांचे काही विषय होते ते या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर त्यांना तो सकारात्मक प्रतिसाद खासदार साहेबांनी पण दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व संस्था सर्व सामाजिक संघटना यांनी एकमुखी पाठिंबा हा माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व संघटनांचे प्रतिनिधी समाजामध्ये सर्व स्तरावरती फिरून सर्व आपले जे काही जाती बांधव आहेत त्या सर्वांना सांगतील की या निवडणुकीमध्ये येत्या 20 मे रोजी श्रीकांत शिंदे यांना धनुष्यबाण या निशाणीवरती मतदान करून त्यांना या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।